असे आज देशात काही वडील आहेत महाराज, यांच्या वाट्याला असे क्वालिटीचे मुलं आले. त्यांना चोखा महाराजांच्या भाषेत म्हणायची इच्छा झाली, इतके न देवे तुझ्याने मज करी गा डायरेक्ट नि संतान. माझ्या बायकोला वांज ठरी ठेवलं तरी चालेल, निपुत्रिक ठेवलं तरी चालेल, देतोच कशाला काळं तोंड करायला. अशा मुलांची आम्हाला गरज नाही. पण एक सांगू गावकरी मंडळी, पराक्रम करणारी मुलं जन्माला घाला रे. मागचे ऐकलं का? पराक्रम करणारे लेकरं जन्माला घाला रे. म्हणून तर महाराज आमच्या गावच्या यात्रेमध्ये आम्ही देवाकडे मागतो मुलगा. हनुमंतराय 41 नारळाचं तोरण बांधीन, चांगला मुलगा दे. मग ह्यांच्या वाट्याला मुलगा येतो क्वालिटीचा. शिवजयंतीला दाखवतो पराक्रम तो. राजे तुम्ही पुन्हा एकदा जन्माला या. तुमचा पहिला मवळा आपण ए वाजव रे. या राजे या. राजे तुम्ही या जन्माला, कारण स्वराज्य निर्माण तुम्हीच करावा आणि तुम्ही निर्माण केलेल्या स्वराज्याची वाट आम्हीच लावावी. स्वराज्य निर्माण तुम्ही करावं. राजाच्या गडकोटांनी आजपर्यंत तुमचे स्वराज्य उभे ठाकले ना. राजे त्या गडकोटांवर कधीतरी आम्ही आयुष्यात एकदा जावं आणि मोठ्याच्या मोठ्या दगडांवरती बदाम करून आम्ही दोघांची नावं टाकावीत. राजा तुम्ही या जन्माला, आम्ही आहेतच कॉलेजमध्ये जाऊन लफडे करायला. स्वराज्य निर्माण तुम्ही करावं आणि तुम्ही निर्माण केलेलं स्वराज्य आम्ही बर्बाद करावं. काय राजांना बोलवत आहे? कशाला बोलवत आहे? महाराज आम्हाला राजांचा अभिमान, खूप अभिमान बरं का पेटी मास्तर. इतका आम्हाला छत्रपती शिवाजी राजांचा अभिमान. म्हणून तर राजे आज आम्ही तुमचे नाणी, तुमच्या गडकोटांचे नाव आज आम्ही अभिमानानं दाभ्यावर टाकतो. स्वराज्य डाबा, शिवाजी डाबा, कोंढाणा डाबा, रायबाडा. जात असताना टेंभुर्णी गाव आहे, त्या टेंभुर्णीकडे थोडस वळलं ना, जुन्या बायपासने आतमध्ये जात असताना जय बजरंगबली डाबा सापडन आपल्याला. इंदापूरच्या जवळ गेलं की संत तुकाराम महाराज डाबा सापडेल आपल्याला. अजून 2 पावलं पुढे गेलं की संत श्री ज्ञानेश्वर माऊली ढाबा सापडेल आपल्याला. अभिमान आहे आपल्याला, अभिमान. धाब्यांवर आणि हॉटेलवर नावं टाकणाऱ्यांनो जरा लाजा वाटू द्या, थोड्याशा लाजा. हॅलो, तुमच्या दाब्यावर आणि हॉटेलवर तुम्ही तुमच्या बायका पोरांचे नावं अभिमानाने टाका, आम्हाला काही घेणं देणं नाही. पण खबरदार, जर आमच्या छत्रपती शिवाजीराजांचं आणि आमच्या देवदैवतांचं, आमच्या गडकोटांचं नाव जर एखाद्या हरामखोरानं जर आमच्या देवदैवतांचं तुमच्या हॉटेलवर जर नाव लटकवायचा प्रयत्न केला तर याद राखा, लाज वाटू द्या मनाला, थोडीशी लाज. राजांना पुन्हा आम्ही जन्माला बोलवतोय. कशाला? कशाला? आणि तुम्ही आम्ही येऊन काय करणार आहेत? महाराज आम्ही मुलं जन्माला घातली हो, नुसती संसार प्रपंचासाठी रणांगणात सोडली. बस कमवा कमवा, जेवढं लुबाडता येईल ज्याला त्याला लेवढं लुबडा, आपलं खळगं भरून घ्या. समाजसेवा करायला लय मोठं वय लागत नाही हो. समाजसेवा करायला लय मोठा पैसा लागत नाही. समाजसेवा करायला लय माणसाचा पाठिंबा बी लागत नाही. आणि तसं असतं तर आमच्या ज्ञानेश्वर माऊलींनी 750 वर्षापूर्वीच विचार केला असता. सोपं ना दादा, संसार प्रपंच आधी करून घेऊया आणि नंतर बघू जगाला ज्ञान द्यायचं की काय. शरीराला वय असतं, ज्ञानाला वय नसतं. आणि समाजसेवा करण्यासाठी माणसाच्या मस्तकामध्ये लागते ती फक्त ज्ञान पावर.
निष्ठा निष्ठा आणि ज्ञानपावर असली की ज्ञानपावरच्या आणि निष्ठेच्या जोरावर पाठीमाग धावत येते ती मॅन पॉवर आणि मनी पॉवर. 2-3 वर्षापासून महाराष्ट्रात एकच जयघोष चाललाय, मराठ्यांना आरक्षण मिळायला हवा. कारण मराठ्यांच्या पोरांसाठी शिक्षण क्षेत्रामध्ये किती पैसा लागतोय आणि अदर कास्ट मध्ये किती पैसा लागतोय. आमचे पोरं एवढे क्वालिटीचे असताना सुद्धा त्यांना जी पाहिजे ती खुर्ची मिळत नाही, जी पाहिजे ती पदवी, जी पाहिजे तो पगार मिळत नाही. म्हणून आमच्या मराठ्यांसाठी काय हवंय? शिक्षण क्षेत्रामध्ये आरक्षण हवंय.